मग अशा तरुणासाठी मात्र आपलं शरीर सोडल्यानंतर आपल्याला सर्पाची योनी, सर्पाच्या डोक्यावरती ही धरती माता आहे, सर्पाच्या डोक्यावरती धरती माता आहे. म्हणून अशा कळत नकळत घडणाऱ्या पापामुळं आपल्याला सर्प योनी. किती पुण्यकर्म करा पण कळत नकळत घडणाऱ्या पापामुळं मात्र हे शरीर सोडलं का त्या व्यक्तीला सर्प योनी. म्हणून मात्र त्याच्या करता उद्याची जी मात्र चतुर्थी आहे, आज त्रयोदशी, उद्याची चतुर्थी आहे, परवादीची नागपंचमी, उद्याची चतुर्थी जी आहे तर नाग चतुर्थी म्हणलेले, नाग चतुर्थी. उद्यापासून मात्र या नागपंचमीच्या सणाला सुरुवात झाली. मग नाग चतुर्थी म्हणजे सर्प धरती मातेवरती कुठल्याही किड्याची मात्र आपल्याकडून हत्या होता कामा नये. उद्यापासून मात्र आपण जपायचं. चारा कट करणं, म्हणजे गवत कापणं, तोडणं, ठोकणं, जेवढं जपता येईल ना तेवढं मात्र जपायचं आपण. म्हणजे ह्या सणाला मात्र दूध सुद्धा काढायचं नाही, दूध सुद्धा काढायचं नाही. ते म्हणा मग एक दिवसात का आठवून जाते का मग दात घसायचे नाही. आणि कठोर बोलायचं नाही, म्हणजे दुसऱ्याचं मन दुखल अशा पद्धतीनं. इथे जे मात्र आपण तुम्ही बघितलं असं ना कधी आपल्या बांधाला, आपल्या घराच्या परिसरामध्ये जे वारुळ असतं, वारुळ जो 15 ते 16 प्रकारचे वारुळ आहे आणि त्याला आपण ते नाग देवतेचं वारुळ म्हणतो. तर ते नाग देवतेचं वारुळ नाही ते, पण तिथं मात्र असतात तसा उदय असतात आणि त्यांनी त्यांच्यासाठी मात्र काही असं खाद्य ठेवलेलं असतं तिथं हृदयानं. जसं मात्र मधाच्या माशा मात्र प्रत्येक फुलातून मध जमा करतात आणि तो मध जास्त दिवसाचा झाला मग आपल्यासारखं मात्र त्या मधाच्या माशा उठून देतो आणि तो मध आपण खातो, आपण काढतो. सर्पाला घर नाही. कुठेही मात्र जर समजा शेतामध्ये कुठं तरी ते काही बीळ तयार करू शकत नाही, ते बीळ तयार करू शकत नाही. सर्पाचं बीळ म्हणतो आपण, त्याला काय पाय आहे, त्याला काय उंदरासारखे दात आहे का? नाही. परंतु पोटासाठी मात्र त्या वारुळामध्ये छिद्र असल्यामुळे त्याच्यामध्ये ते शिरतो. म्हणून आपण नागदेवतेचं वारुळ म्हणतो. आणि नागदेवतेचं वारुळ म्हणून मात्र त्या वारुळाची आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा करतो. आणि आज मात्र तुम्हाला हे सांगणार, जिथं जावं तिथं मात्र कॅन्सर कॅन्सर कॅन्सर. गाठ झाली का कॅन्सर, गाठ झाली कॅन्सर. एक आपल्या धुळ्याकडचा अनुभव तुम्हाला सांगितला होता. एकुलता एक मुलगा आणि त्या ताईच्या शरीरावर अशा गाठी झालेल्या होत्या आणि डॉक्टर साहेबांनी मात्र कॅन्सर सांगितला, 100% कॅन्सर. आता तुम्हाला लागेल, तुम्ही ताईचे भांडे आणि कपडे बाजूला काढून ठेवा, नाही तर तुमच्या सगळ्या परिवाराला लागेल. पण एखादा सुपुत्र असा असतो का त्याच्यावरती मात्र आई वडिलांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतो. ही गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आहे.
भक्त पुंडलिकाने आई वडिलाची सेवा करतात मात्र पांडुरंगाला बोलून घेतलं. पांडुरंग स्वतः भेटायलाच आले नाही. आई वडिलाची सेवा झाल्यानंतर तुम्हाला भेटल असं म्हणून मात्र जवळची वीट फेकली आणि त्या विटेवरती उभं केलं. योग्य 28 युगापासून पांडुरंग विटेवरती उभा. भक्त पुंडलिक